सुट्टी होती म्हणल्यावर आजचा दिवस कसा गेला आणि काय गेला काहीच माहिती नाही. मग तेवढ्यात आला आमच्या साहेबांचा फोन. साहेब म्हणले आपल्याला जायचं बँकेत. त्या दिवशी गेलो होतो पण काम काय झालं नाही, म्हणून मी तयार वगैरे झालं, फ्रेश वगैरे होऊन निघून आलो बसस्टँडला. बसस्टँडवरती आल्याच्या नंतर थोड्या वेळाने सर पण आले. मग आम्ही एवढी मोठी गाडी घेऊन मस्कालाच. गाडी घेतलं म्हणल्यावर गाडीला भूक तर लागणारच. मग थोडंसं गाडीला पण खाऊ घातलं आणि निघालो बँकेमध्ये आलो. बँकेमध्ये आल्याच्या नंतर काय आहे ते काम वगैरे करून घेतलं आणि बँकेत आलं म्हणल्यावर इकडून तिकडे तर पळावंच लागेल. मग इकडून तिकडं पळून डॉक्युमेंट्स सगळे काढून झाल्याच्या नंतर आणखीन बँकेत आल्यावर आणखीन एकदा बँकेने सुस्वागतम केलं. मग अजून तिथे गेल्याच्या नंतर अजून आम्हाला वापस पाठवलं, कारण साहेबांचं आधार कार्ड अपडेट झालेलं नव्हतं. काही झाल्याच्या नंतर सगळं काहीच आज पण कोणतंच काही काम झालं नाही, म्हणून आम्ही निघालो वापस निघालो. तर साहेबांनी म्हणले गाडीला तर खाऊ घातलं, आता आपण खाऊ. मग इथं आलो. तांबोळी वडापाव म्हणून आहे बलसूरमध्ये, 1 नंबरचं राव, काय टेस्ट आहे. मग थोड्या वेळाने साहेबांनी म्हणले थोडंसं गाडीचं काम आहे, आपण गाडीला नेऊ गॅरेजवरती, गाडीचं काम वगैरे करून घेऊ. आणि काम वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही थोडं वेळ तिथंच थांबलो, कारण अथर्व येणार होता. तेवढ्यातच आम्हाला लागली होती तहान. काय करावं राव, आपली ॲम्ब्युलन्स आली म्हणून फ्रीमध्ये पाणी प्यायला भेटलं, कारण ॲम्ब्युलन्सला बघून लोक कुठलेही असू द्या पाणी देतातच. थोड्या वेळाने अथर्व आल्याच्या नंतर अथर्व आणि मी निघून गेलो गाडीवरती उमरगा चाललो. तर लागला हायवे. भुई भुंगाट निघालो आम्ही फर्स्ट क्लास. इथे येऊन बघतो तर काय जुने टायर रनिंगमध्ये, आणि आता नवीन ब्रिज झाले राव. थोड्या वेळाने पुढं आल्याच्या नंतर मी आणि आमचा सूरज इथं तहसीलमध्ये आलो होतो. नवीन तहसील कार्यालय बांधलेलं आहे आणि इथंच आहे कोर्टामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काय दिसणार, फक्त वकील. फर्स्ट क्लास वकील साहेबांच्या सोबत निवांत उतरून खाली आलो. आणि अथर्वचा आज काढायचं होतं दाताच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही आलो होतो इथं उमरगा या ठिकाणी. बघल तिकडे दातांचे दवाखाने आहेत, आरोग्यनगर. इथं आल्याच्या नंतर थोड्या वेळांनी आता दाताचं काम करायचं म्हणल्यावर पैसे तर लागणारच. निघून गेलो बघतीशा ATMला आणि काढलो भरपूर पैसे काढून हॉस्पिटलमध्ये जमा केलं. आणि हॉस्पिटलमध्ये जमा करून व्यवस्थित सगळी त्याची काय असते ते ट्रीटमेंट बघितलं आणि घेऊन गेले अथर्वला. हे चालू झालं अथर्वचं दाताचं काम. इकडून तिकडं तिकडून इकडं. दाताचं काम बघा काय वेगळंच असतंय राव. हे बघा दात पूर्ण किडलेला दात. रे थोड्या वेळानं दाताचं काम वगैरे झाल्याच्या नंतर अथर्व उठला आणि सगळं झाल्याच्या नंतर आम्ही निघालो वापस घरला निघालो. तर काय राव, अंधार झाला होता आणि भरपूर गर्दी, ट्रॉफिक. संध्याकाळचं टायमिंग असतं ना, त्यामुळे आम्ही निवांत हळूहळू निघालो. थोडं पुढं जाऊन बघतो तर काय मावशीचा पदर चाकेत जाता वाचला. मग त्या मावशीला पटमन त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा पदर घेण्यास सांगितलं व्यवस्थित. आणि आम्ही निघून आलो घरला. वापस येता बघितलो राव तोच ब्रिज. संध्याकाळच्या टायमिंगला काय मस्त वाटते बघा. वा हे मोठा लाट ब्रिज. मग थोडंफार पुढं आल्याच्या नंतर इथं ऊसाचं सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये बघा गाड्या ट्रॅक्टर वगैरे कसं भरपूर येतात. थोडं पुढं आल्यानंतर आज खंडोबाची काठी होती, ते झालं. आणि त्याच्या पुढं अजून थोडंसं आल्यानंतर समुद्राळाचा भाऊसाहेब बिराजदार कारखाना. वा काय लाइटिंग दिसते राव. शुगर फॅक्टरी म्हणलं तर असंच आहे, भरपूर भला मोठा कारखाना.